आणि या ठिकाणी आमचे पंच बाळा यांनी अवंतरस एक धाव व्हाईट स्वरूपात दिलेली आहे. ओंकार यांनी पहिली धाव लागली ती अवंत स्वरूपात. सज्ज झाले तो ओंकार, त्या ठिकाणी तितकाच ताकदवर फलंदाज समोर आहे तो सुनील. बघू जे ह्या चेंडूवर काय खेळतय. आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि पंचांकडे दाद मागितलेली आहे. पंच आता दाद फेटाळलेली आहे त्या ठिकाणी. अतिशय भेदक आजचा मारा केला त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू राईट आर्म मारा, राईट आर्म बॅट्समन सुनील यांच्यासाठी. ओमकार चेंडू अतिशय सुंदर असा टाकलेला आणि निर्धाव चेंडूची सुद्धा या ठिकाणी सांगता झालेली आहे. तर 2 चेंडूचा खेळ संपल्याने धाव संख्या झाली ती 1. अतिशय शांत संयमी हा खेळ आपण पाहतोय या ठिकाणी. आणि प्रहार केले या चेंडूवर. बघू द्या किती धावा मिळतात. आणि या ठिकाणी अत्तरवर त्या ठिकाणी आला होता पण त्याला काही तो झेल पकडू शकला नाही आणि गेलाय चौकार. सोबतच राहा, आज तुमची गरज आहे. त्यामुळे 3 चेंडूंचा खेळ संपल्याने धाव संख्या झाली 5. आत्ताच मारलेला चौकार अतिशय सुंदर सुनील यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, तिथं झेल होतं का बघूया. आणि अतिशय त्या ठिकाणी सुद्धा झेल सोडलेला आहे आणि सुनील यांना या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे. या ठिकाणी सामन्यांमध्ये जीवदान देणं कित्येक महाग पद्धती काल आपण पाहिलं होतं. तसं घडू नये. 4 चेंडूचा खेळ संपल्याने धावसंख्या 6. पुढचा चेंडू ओमकारांचा राईट आर्म बॅट्समन इमामसाठी. बघू दे इमाम आपल्या संघासाठी काय करतोय. आणि अतिशय सुंदर अशी भेदक गोलंदाजी करतोय ओमकार. त्या ठिकाणी इमामला तो चेंडू दिसला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू घेऊन येते ओमकार इमामसाठी. पुढे येऊन सरसवून मारण्याचा प्रयत्न करत त्या ठिकाणी झेल होते आणि इमाम बाद झालेला आहे. आणि मोठा झटका बसलाय तो शरद फाउंडेशन या संघाला. अतिशय
लेफ्ट हँड. या चेंडूवर सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी तिकडे वाईट स्वरूपात आणि वाईट हा चेंडू आणि अवंतर असे एक धाव या ठिकाणी आले. पंचांची वाद घालू नका, हा वाईट चेंडू आहे. पुढचा चेंडू विवेकांचा सामना करते सुनील. सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी मिसफील्ड होत आहे आणि बघू द्या 4 धावा. धावसंख्या जाईल ती 15. उर्वरित 2 चेंडू बाकी. धावा झाल्या त्या 15. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतला चेंडू, त्यांना कळला ना आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. शेवटच्या चेंडू या दुसऱ्या षटकामधला. धावसंख्या तिथंच स्थिरवले 15 या धावसंख्येवर. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय डीजे.
तो रवी रवी आपल्या संघासाठी किती धावा करतोय आता पाहूया या ठिकाणी. शरद भाऊ फाउंडेशन या संघासाठी किती धावा करून देतोय. हा पुढचा चेंडू अथर्व यांचा राईट मारा, राईट बॅट्समन सुनील यांच्यासाठी आणि रवी यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा भेदक मारा, पण पंचाने या ठिकाणी अवंतर असे एक धाव वाईट स्वरूपात घोषित केलेली आहे. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 22. पुढचा चेंडू अथर्व यांचा सामना करतो रवी. फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि तितका सुंदर झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि रवी सुद्धा बाद झाला. तिसरा हादरा आणि तिसरा झटका बसलाय तो शरद भाऊ फाउंडेशन या संघाला 22 या धावसंख्येवर. फाउंडेशन या संघाकडून आता धीरज आलेला आहे. 3 झटके बसल्यानंतर आता धीरज आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. फटका सजवलाय आणि बघू द्या तितका सुंदर फटका, खणखणी षटकार. काय करतोय धीरज. पुन्हा एकदा फटका सजवला आणि बघू द्या तितका सुंदर झेल पराग या ठिकाणी विवेकने पकडलेला आहे आणि गडी बाद झालाय. तो चौथा झटका बसलाय शरद भाऊ फाउंडेशन या संघाला. आपले जे कॉमेंटेटर होते रवी दुधाडे हे येणार होते आज, पण त्यांनी सांगितलं होतं की माझे शिष्य या ठिकाणी समीर दामणे आहेत, त्यामुळे मी यायची काही गरज नाही. त्या समीर यांनी कुठे असतील त्यांनी हात वर करावे, कारण ते शिष्य आहेत त्यांचे. या तुम्ही आले त्यांना बोलवा, तुम्ही पण या. सेम आवाज प्रवीण दुधाडे सारखा समीर यांचा.
या ठिकाणी सांगी कोट्यातील चौथं षटक घेऊन आलाय तो. आणि या ठिकाणी मिसफील होत आहे आणि 2 धावा घेण्यात यशस्वीरित्या पालवे शरद भाऊ फाउंडेशन या संघाचे. या रवीसाठी या ठिकाणी मनीष यांच्यासाठी एक सुवर्ण सध्या आहे. प्रत्येक षटकाराला तुम्हाला 100 रुपये, 500 रुपये, 500 रुपये घ्या. पहिलाच मारला पण बाद झाले, 500 नाही भेटले पण आउट झाले. झटका बसलाय या ठिकाणी शरद भाऊ फाउंडेशन. या ठिकाणी धावसंख्या झाल्या ती 31. चौथं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी आले. आता प्रसाद आलेला आहे, प्रसाद लाड. बघू दे आपल्या संघासाठी किती धावा करतोय. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता, त्यांना चेंडू काही कळला नाही आणि ऑफ साईडच्या ठिकाणी ते एक मारा करणं ते पण फसलेलं आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. पुढचा चेंडू विवेक. बघू द्या विवेक सांगी कोट्यातील चौथ्याने स्वतःचं दुसरे षटक विवेक टाकतोय. पुन्हा एकदा भेदक असा मारा ऑफ साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथे स्थिरवले 31 या अंकावर. अतिशय भेदक अशी गोलंदाजी पाहतो पण विवेक मार्फत. लेफ्ट मारा त्यांचा. पुन्हा एकदा मारला फटका सजवला ऑफ साईडच्या दिशेने. बघू द्या किती धावा होतात. एक धाव तिथे पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी ऋषभ गेलेले आहेत आणि दुसरी धाव पूर्ण नाही झाली आणि बाद झाले ते धावचीत झालेले आहेत आणि धाव संख्या 32. इकडं फिल्डिंग सजवत आहे. पहिला चेंडू आणि उचली घेतला चेंडू त्या ठिकाणी कट केला लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेली आहे पण एका धावेवर समाधान मानावं लागत आहे ते शरद भाऊ फाउंडेशन या संघाला. धावसंख्या झाली ती 33. पुढचा चेंडू केतन यांचा. फटका सजवला आहे पण तितकाच सुंदर नसताना एकच धाव भेटत आहे. एका धावेवर समाधान मानत आहे शरद भाऊ फाउंडेशन संघ. 34 धावा अद्याप लागल्यात फलकावर. पुढचा चेंडू केतन यांचा. बघू दे आता काय होतंय या चेंडूवर. किती प्रहार करतो ऋषभ. ऋषभ प्रहार करत असतो पण तो प्रहार त्यांचा फसत आहे आणि एक धावावर समाधान मानावं लागत आहे. धावसंख्या पुढे सरसवते 35 या धावसंख्येवर. चौथा चेंडू प्रगती पथावर शेवटच्या षटकामधला. केतन लाड धावा रोखत आहेत आपल्या संघासाठी आणि सुंदर असा निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकामधले. 35 धावसंख्या.
अतिशय शांत संयमी हा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये. शरद भाऊ फाउंडेशन आहे. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. 35 धावा. बघू द्या विजयासाठी किती ठेवतात. चौकार मारतात, षटकार मारतात, 1 रन घेतात, 2 रन घेतात. बघू द्या आता कर निर्धाव होतोय. पाहूया शेवटचा चेंडू. फटका सजवलाय ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी आलेले आहेत ऋषभ. आणि या ठिकाणी धावचेत झालेत आणि एकच धावेवर समाधान मानावं लागते. आणि या ठिकाणी पहिला पहिलं सेक्शन संपलेलं आणि धाव संख्या ती 36. विजयासाठी 37 धाव्यांची गरज. स्वयश 11 या संघाला विजयासाठी 37 धाव्यांची गरज. 30 चेंडू आणि 37 धावा. सरासरी बघायला गेलो तर 7.5 पुढचा सामना होणार आहे तो ज्युनियर अनम वर्सेस HR वॉरियर्स. चला दोन्ही संघाचे कप्तान या ठिकाणी टॉस साठी या. या ठिकाणी टॉस होईल पराग शिंदे. चला टॉस करा पराग. चला दोन्ही संघ लवकरात लवकर चला मैदानात. या ठिकाणी कप्तान दोन्ही संघाचे कप्तान. HR वॉरियर्सचे या ठिकाणी कप्तान आलेला आहे. चला ज्युनियर आलम या संघाचा गाणं लावा जरा एक मस्त. चेंडू द्या, चेंडू द्या. डीजे मास्टर एक छान गाणं होऊ द्या. चला या ठिकाणी टॉस होत आहे पराग शिंदे यांच्याकडून. चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात आहे. अवघ्या 37 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. या ठिकाणी HR वॉरियर्सच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आता त्यांनी काय स्वीकारलं ते नंतर सांगतीलच आम्हाला थोड्या वेळात. निर्णय अजून पेंडिंग आहे. पण ह्या ठिकाणी आपण मैदानाकडे वळूया. 30 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज असेल ती स्वयश 11 या संघाला. सलग 2 सामने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या सामन्याच्या वाटचाळीकडे आहेत ते. बघू द्या आता काय होतंय या ठिकाणी. शरद भाऊ फाउंडेशन या संघाचा बॉलर कोण आहे. बॉलर श्रेयश. पहिलं षटक हाताळण्यासाठी आला तो श्रेयस सांगेकोटे. पहिला आणि स्वतःचा श्रेयस ओमकार साठी हा चेंडू पहिल्या षटकामधला अतिशय सुंदर असा मारा. आपण या ठिकाणी अवंतरस 1 धाव पहिल्या चेंडूवर आलेले. 1 धाव. श्रेयशांचा हा चेंडू पहिल्या षटकामधला. बघू द्या किती भेदक असा मारा टाकते तो. राईट टाइम मारा. राईट टाइम बॅट्समन ओमकार साठी. फुल टच चेंडू आणि सरसावलाय तो लाऊन साईडच्या दिशेने. खणखणी षटकार. डीजे या ठिकाणी डीजे मास्तर आमचे कुठे गेलेत माहित नाही.
काय करतोय आणि सुंदर असा चेंडू या ठिकाणी पंचांकडे त्याकडे आमच्याकडे हात वळवलेत आणि व्हाईट स्वरूपात अवंतर एक धाव. धावून संख्या झाली ती 8. अशा तऱ्हेने कमी धावा वर रोखले ते शरद भाऊ फाउंडेशन या संघाला आणि सुंदर अशी या ठिकाणी आणि बोल झालेत. पहिला झटका बसलाय ओमकार यांच्या मार्फत आणि बळा झटका श्रेयस 11 या संघाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी श्रेयस यांच्या. सुंदर असा चेंडू त्यांनी बोल आउट केलेला आहे आणि पहिला झटका बसलेला आहे तो ओमकार यांच्या मार्फत. ते सुद्धा नाखुश आहेत. मारण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू खाली राहिल्या कारणाने त्यांना तो कळला नाही आणि बॅट त्यांची फिरली आणि बोल्ड आउट झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी आले ते अथर्व. सुंदर असा गोलंदाज आपण पाहतोय. छोटासा आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान असा छोटासा बॉलर श्रेयस सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी मार खाल्ला पण दुसऱ्या चेंडूवर सुंदर गोलंदाज करून एक बलाढ्य फलंदाजाला बाद केलं त्यांनी. बघू द्या पुढचा चेंडू श्रेयसांचा. अथर्व बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा करतोय. अथर्व सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पुढचा चेंडू श्रेयस यांचा. अतिशय सुंदर अशी भेदक मारा करतोय तो. राईट आर्म मारा अथर्व यांच्या. या चेंडू हलकीची प्लेस केलेली आहे. बघू द्या तिथं तुतू मेमे झालेले. पुन्हा एकदा तुतू मेमे पण धाव घेतलेली आहे. या ठिकाणी कॅप्टन तापलेले आहेत कारण या ठिकाणी ऊन जसं तापला तसं कॅप्टन तापतात. त्यामुळे धाव पूर्ण झालेले. धाव संख्येबद्दल धाव संख्या ती 9. या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट्समन कुणाल यांच्यासाठी हा श्रेयस यांचा पुढचा चेंडू. लेफ्टी बॅट्समन अतिशय बघू द्या आता ह्या चेंडूवर काय घडतंय. सुंदर असा चेंडू तितकीच एक प्लेस केली होती पण या ठिकाणी धाव तिथे रोखलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय शरद भाऊ फाउंडेशन या संघाच्या खेळाडूकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय या ठिकाणी श्रेयस यांची. पुढचा चेंडू श्रेयस यांचा. अतिशय सुंदर असं गोलंदाज बघा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकांत धाव संख्या ती 9. एक षटकार नसता खाल्ला असता तर धाव संख्या माझ्यासाठी कमी झाली असती पण तिनं ते एक षटकारामुळे हे धाव संख्या 9 झाली. एक गडी बाद. चला टीम मीटिंग नको आपल्याला. ऋषभ पटावट आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे अजून त्यामुळे अतिशय सुंदर असं शांत आणि संयमी सामना या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांत धाव संख्या 9. एक बाद 9. दुसरे षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय तो इमाम. सांघिक कोट्यातील पहिला दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन ते इमाम सामना करतोय. अथर्व राईट आर्म मारा. राईट आर्म बॅट्समन अथर्व साठी हा बघू द्या. एचआर तुमचा डिसिजन अजून कळला नाही आम्हाला. एचआर वॉरियर्स तुमचा डिसिजन सांगा. बॉलिंग ओके. सुंदर असा चेंडू हलक्याने एक प्लेसमेंट कार्पेट स्वरूपात. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी आलेले आहेत. बघू द्या दुसरी धाव तितक्या सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या ती 11. पुढचा चेंडू अथर्व यांच्यासाठी इमाम यांचा. आणि फटका सजवला. स्ट्रेट ड्राईव्ह
आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण ऋषभ यांच्या मार्फत. धावा रोखल्यात आपल्या संघासाठी 3. धावसंख्येत बदल. धावसंख्या ती 12. पुढचा चेंडू इमाम यांचा लेफ्ट हँड बॅट्समन कुणाल यांच्यासाठी. आणि या ठिकाणी कार्पेट स्वरूपात मारलेला फटका. बोध्या किती धाव होतात. एक धावेसाठी गेले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू होता पण तिथे थांबवलेला आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागले ते सुयश 11 या संघाला. धावसंख्या ती 13. पुढचा चेंडू इमाम यांचा सामना करतोय तो अथर्व. अतिशय शांत संयमी हा सामना आपण पाहतोय. बघू द्या आता या सामन्यामध्ये कोण जिंकतोय. आणि फटका सजवलाय. तितकंच सुंदर फटका आणि खणखणी षटकार. पुढचा चेंडू इमाम यांचा. अथर्व अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहतो अथर्वकडून. अतिशय फटका सजवल्या सुंदर स्वरूपात पण तिथं खेळाडू असल्याकारणे एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 20. अजूनही 17 धाव्यांची गरज. पुढचा चेंडू कुणाल यांच्यासाठी इमाम यांचा. आणि या ठिकाणी आमचे पंच इकडे तिकडे इकडून तिकडे त्यांना धावावं लागतं. लेफ्टी रायटी लेफ्टी रायटी. आणि फटका सजवला. बघू त्या ठिकाणी झेल होते की नाही आणि त्यांच्या समोरून टप्पा पडून एक बाउन्स. चौकार. 24 धावा झालेल्या आहेत आणि अजून विजयासाठी 13 धाव्यांची गरज उरलेल्या 3 षटकांमध्ये. 2 षटकांनंतर धावसंख्या ती 24. अजूनही विजयासाठी 13 धाव्यांची गरज. आमचे पंच बाळामसे चेंडू त्या ठिकाणी गेलाय. तो चेंडू तिकडे तिकडे. या ठिकाणी सांघिक कोट्यातील तिसऱ्याने स्वतःच पहिलं षटक घेऊन आला तो सिद्धांत. 18 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. ती सुयश या संख्या. सिद्धांत बघू द्या आपल्या संघासाठी विजय खेचून आणतात का. भेदक अशी गोलंदाजी करावी लागेल त्यांना. सिद्धांत यांचा राईट आर्म मारा. अथर्व यांच्यासाठी फटका सजवलाय आणि बघू द्या किती धाव होतात. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी गेलेले आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पंच या ठिकाणी थर्ड अंपर रिव्ह्यू घेतलेला आहे. जाऊ दे ना. डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. 9 साठी पंचांनी.
फटका सजवलाय, वन बाउस चौकार. आणि विजयासाठी गरज आहे ती अवघ्या 6 धाव्यांची. या ठिकाणी 6 मारल्या, 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि फटका सजवलाय आणि षटकार मारलाय. चला 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं अथर्व यांना. कनोजे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि सामना जिंकलेला आहे सुयश या संघाने. तिन्ही सामने जिंकून ते टॉप 4 मध्ये गेलेले आहेत. आणि अथर्व या ठिकाणी या आत्ता झालेल्या सामन्यामध्ये अथर्व हा मॅन ऑफ द मॅच आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील